माझे नाव रेखा आहे. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. माझे पती विलास हे एका प्रायव्हेट संस्थेत कामावर आहेत. त्यांचा पगार खूप जास्त आहे. आम्ही एक क्लबही जॉइन केला आहे. त्या क्लबमध्ये माझ्या मैत्रिणी अगदी 20 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंतच्या आहेत. त्या सर्व चांगल्या घरच्या आणि पैसेवाल्या आहेत. मी एक मॉडेल असल्याने पार्लर आणि जिम रेग्युलर करते. त्यामुळे माझे शरीर अगदी फिट असते. ही गोष्ट आहे एका किशोर नावाच्या मसाजरची. पण इतक्यातच मी शहरातल्या एका नव्या पार्लरबद्दल माझ्या मैत्रिणीकडून ऐकलं होतं. त्या पार्लरची तारीफ करत होत्या, म्हणून मग मीही जायचं ठरवलं. विलास कंपनीत गेल्यावर लगेच मी पार्लरला जाण्याची तयारी करायला लागले. पार्लरमध्ये पोहोचल्यावर तिथल्या स्टाफने मला लगेच ओळखलं. त्यांनी माझं जोरदार स्वागत केलं आणि मालकाला बोलावलं. मालकही माझ्यासारखा मोठ्या स्त्रीला त्याच्या पार्लरमध्ये बघून फार खुश झाला आणि मला पार्लर जॉइन करण्यात खूप मोठी सूट दिली. मी तिथे दर आठवड्याला जायला लागले. त्या पार्लरमध्ये भरपूर सोयीसुविधा होत्या. स्टीम बाथ, सोना बाथ, स्विमिंग पूल, बॉडी मसाज, तसेच विविध प्रकारचे पॅक. हे सर्व मी ट्राय करायला लागले. आज मला बॉडी मसाज करून घ्यायची होती. त्यामुळे मी माझा ड्रेस काढला आणि मसाज करण्याचा शॉर्ट ड्रेस घातला आणि मसाज टेबलवर मी माझी नजर त्याच्याकडे वळवली. तो मान घालून माझ्या उत्तराची वाट बघत होता. पाहायला तो मासूम असा होता. मला त्याचं ती अवघडलेली स्थिती बघून हसायला आलं. मी त्याला म्हटले, नवीन एक्सपिरियन्स मिळेल मला का मसाजचा? करू शकतेस तू माझी मसाज? त्याचा चेहरा खुलला तसा तो अप्रोंग घालायला माघारी वळला आणि लागलीच घालून आला. ती मसाजची रूम एक सेपरेट रूम होती. नेहमीप्रमाणे मी माझा तो मसाजचा ड्रेस काढला. आता मी माझ्या छोट्याशा ब्रा आणि पॅन्टीवरच होते. मी पोटावर लेटून त्याच्या मसाजची वाट बघायला लागली. तसा तर तो जवानच होता. त्यामुळे माझे कसलेले टरबूज बघून त्याला नक्कीच आज काहीतरी होत असल्याचं मला जाणवलं. तसा त्याचा स्पर्श नाजूकच होता, पण त्याची मसाज मला उत्तेजित करायला लागली होती. तो पायांवरून मांड्यांवरून हात फिरवत माझ्या चुचऱ्यांवर आला. त्याने माझ्या शरीरावर चांगलं मसाज ऑइल लावलं होतं. त्याचे हात माझ्या शरीरावर चांगल्या प्रकारे फिरत होते. कधी त्याचे हात माझ्या पॅन्टीकडे अगदीच जागेत यायचे. मला तर वाटायचं की हा मुद्दामच माझ्या बदामीला स्पर्श करायला बघत आहे. नाहीतर तो अगदी प्रोफेशनलच होता. तो माझ्या पाठीवर आला आणि अतिशय चांगल्या प्रकारे मसाज करायला लागला. माझ्या छातीवर त्याचे हात येत असताना मला वाटत होतं की त्याने माझी छाती दाबावी, कारण आता मी चांगलीच उत्तेजित झाली होती. मग त्याने मला पाठीवर लेटायला सांगितले. मी लेटले तसे माझे मोठे उभार आणखी वर उठले. तो माझ्या पोटावर, माझ्या छातीवर, मांड्यांवर मसाज करायला लागला. तशी माझ्यातली कामाग्नी पेटायला लागली. माझे मऊ कडक व्हायला लागले. अचानक मसाज करताना त्याने माझे मऊ दाबले. तशी मी एकदम दचकून उठले आणि त्याचा हात धरला. मला हा स्वतःचा अपमानच वाटला. भलेही मी उत्तेजित झाले होते आणि मला स्पर्श हवासा वाटत होता, पण माझ्यासारख्या मॉडेलला एका मसाजवाल्याने माझ्या छातीला स्पर्श करावा या क्षणिक विचाराने माझा हात त्याच्यावर उठला आणि मी उठून ड्रेस लावत बाहेर पडले. त्याचा नशा पूर्ण उतरला होता. मी तणतणत पार्लरच्या मॅनेजरला त्याची तक्रार केली आणि तिथून निघून गेले. त्यानंतर त्या लेडी मॅनेजरने त्यालाही चांगलंच सुनावलं, पण शिक्षा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मला माझ्या घराच्या आसपास भटकताना दिसला. मला चौकीदाराने फोन केला की त्या दिवशीच्या मसाज करणाऱ्या मुलाला तुम्हाला भेटायचं आहे. विलास जॉबला गेला होता. मी चौकीदाराला त्याला आतमध्ये पाठवायला सांगितलं. त्या मुलाचं नाव किशोर होतं. घरात येताच त्याने माझे पाय पकडले आणि माझी माफी मागायला लागला. एका स्त्रीचे मन असल्याने मीही त्याला लगेच माफ केलं. मला ब्युटी पार्लरच्या मॅनेजरला परत कामावर घेण्याबद्दल फोन करायची विनंती करायला आला होता. मला त्याच्याबद्दल दया निर्माण झालीच होती, पण त्याचबरोबर माझ्यात काही कामभावनाही निर्माण झाली होती. मला त्याच्याकडून करून घ्यायची इच्छा होत होती. मला त्याची छेड काढण्यात मजा यायला लागली. मी त्याची छेड काढत म्हणाले, बरं मी करते फोन, पण त्याआधी तुला त्या दिवशीसारखी माझी मसाज आता इथे करावी लागेल. तो दचकला. तशी मी माझा नाईट गाऊन काढला आणि त्याच्यासमोर ब्रा आणि पॅन्टीवरच उभी राहिली. मी त्याला म्हणाले, आता मला फुल बॉडी मसाज हवा आहे. हा पार्लर नाही तर हे माझं घर आहे, त्यामुळे काढ माझी पॅन्टी. तो एकदम घाबरला आणि नाही नाही म्हणायला लागला. मी मोठ्याने हसले आणि म्हणाले, अरे काय झालं? तो म्हणाला, काही नाही. नाहीतर फोनच करणार नाही मी तुझ्या मॅनेजरला. बरं चल मग, तर आधी तू तुझा पॅन कार्ड. तो चांगलाच घाबरला आणि म्हणाला, नाही मॅडम, मी माफी मागितली आहे ना, प्लीज मॅडम असं नका करू. मी म्हणाले, ठीक आहे, नाही करत मी फोन तुझ्या मॅनेजरला. तसा त्याने त्याचा पॅन्ट उतरवला.
तो आता टी शर्टवरून चड्डीवरच माझ्यासमोर उभा होता. तो एवढा घाबरला असूनही माझी एवढी आकर्षक बॉडी बघून त्याचा उठलाच होता. मी त्याच्याजवळ जात त्याच्या पोटावर हात फिरवत म्हणाले, "तुझे शरीर तर खूपच कडक आहे रे. जिम जातोस का तू?" तो घाबरत म्हणाला, "नाही नाही मॅडम, माझी नोकरी जाईल हो." "नोकरी कशी जाईल?" असं म्हणत मी त्याची टी शर्ट काढली आणि त्याच्या छातीवरून हात फिरवायला लागले. त्याला सर्व काही कळत होतं तरी तो गप्प होता. त्याला माझ्या डोळ्यातली कामवासना दिसत होती आणि इकडे माझं असलं रूप बघून त्याच्याही आणखी कडक व्हायला लागला होता. "थांबा ना मॅडम, आणखी नका सतावू मला," तो म्हणाला. त्यावर मी म्हणाले, "हो का? आणि त्या दिवशी तू मला सतावलंस त्याचं काय? तू मसाज करताना माझा मऊ दाबला होता. मी दाबू का तुझंही?" असं म्हणून मी हलकेच त्याच्या बाबुराला दाबले. तसा तो थोडा सुस्कारला. "मॅडम, हे तुम्ही काय करत आहात? मी तुमची मसाज करून देतो," असं म्हणून त्याने माझा हात त्याच्या बाबुरावरून काढला आणि त्याने आपले कपडे घातले. मी म्हणाले, "का रे? मजा नाही आली तुला?" त्याला माझ्या डोळ्यातली वासना दिसत होती, पण तो फार घाबरला होता. तो जायला निघाला तशी मी त्याला म्हणाले, "उद्या मी पार्लरमध्ये भेटते तुला. मला तुझ्याकडूनच मसाज करायची आहे उद्या." असं म्हणून मी मोठ्याने हसले. तो काही शंकेने माझ्या घराबाहेर पडला. पण राहून राहून त्या दिवशी मला सारखा त्याचा कडक बाबुराव आठवत होता. त्या दुपारी मी माझ्या पपित्यात बूट घालून त्याच्या नावाने रस काढला. संध्याकाळी विलास आल्यानंतर त्या उत्साहात मी त्याच्याकडूनही माझी पपई थंडी करून घेतली. पण माझं मन लागत नव्हतं. मला सारखं किशोरचा मोठा बाबुराव वाटत होता. मग दुसऱ्या दिवशी मी मोठ्या आतुरतेने विलासची जॉबला जाण्याची वाट बघायला लागले. केव्हा एकदा तो जॉबला जातो आणि मी पार्लरला, असं मला व्हायला लागलं. एक एक मिनिट मला पहाडासारखा वाटत होता. विलास ऑफिसला गेला आणि मी तळक कार काढून पार्लरमध्ये निघाले. धडधडत्या काळजाने मी पार्लरपर्यंत शिरले. तेव्हा मला तिथे किशोर दिसला. मी त्याला लगेच मसाज कॅबिनमध्ये यायला सांगितले आणि कॅबिनमध्ये घुसले. कपडे काढून ब्रा पॅन्टीवर मी बेडवर उलटी लेटले. किशोर तिथे आला आणि त्याने माझी मसाज सुरू केली. पण त्या मसाजमध्ये चांगलाच प्रोफेशनलपणा मला जाणवत होता. तो माझ्या नाजूक अंगांना स्पर्श करायला टाळत होता. मला आणखीन बेचैन वाटायला लागलं. मी पाठीवर लेटले आणि तो माझ्या पोटावर हात फिरवायला लागला. तसा मी त्याचा बाबुराव पकडला, पण त्याने काहीच रिॲक्शन दिली नाही. मी आणखी जोरात त्याचा दाबला. तसा तो हसला आणि सुस्कारला. मग मीही हसले. मी त्याला म्हणाले, "किशोर, कर ना काहीतरी." किशोर म्हणाला, "काय करू मॅडम, सांगा ना तुम्ही." "मी करेन ना तसं." तो असं म्हणताच मी परत पोटावर लेटले आणि माझे पुठ्ठे हलवायला लागले. त्याला माझा इशारा समजला आणि तो माझ्यावर मसाज करायला लागला. त्याचा कडक झालेला बाबुराव अगदी माझ्या तोंडाजवळच होता. फक्त त्याची पॅन्ट काढायची वेळ होती आणि मी तो तोंडात घेऊ शकले असते. मी म्हटले, "किशोर, तुझा तर फारच कडक दिसत आहे रे. काढ ना त्याला बाहेर, मला दर्शन घेऊ दे." तो म्हणाला, "बरं, काढा ना मॅडम तुम्हीच." मी लगेच त्याचा पॅन्ट आणि चड्डी खेचली आणि त्याचा कडक मी माझ्या तोंडात भरला आणि सरळ चुसणं सुरू केलं. इकडे त्यांनी माझ्या ब्राची पट्टी खोलली आणि ब्रा एका बाजूला केली. तसे माझे मऊ मोकळे झाले. तो माझ्या पाठीवर हात फिरवत माझ्या टेबलावर दबलेले मऊ दाबायला लागला. मग माझी चड्डी पूर्ण खाली उतरवली आणि माझ्या पपित्यात बोटे घालून मसाज करायला लागला. मी आता त्याच्या बाबुराव माझ्यात घ्यायला उतावळी झाली होती. मी परत माझ्या पाठीवर लेटले आणि त्याला म्हणाले, "किशोर, माझ्या बॉडीची अगदी आतमधून मसाज कर." त्याला काय करायचे ते समजलं आणि तो त्या मसाज टेबलवर चढला आणि त्याने त्याचा बाबुराव माझ्यामध्ये घातला आणि मला टोकायला लागला. मी त्याच्या पाठीला गच्च आवळून धरलं. माझ्या पायाने मी त्याची कंबर पकडली. तो मला दणके देऊ लागला. मी हळू आवाजात करत होते. मी त्याला म्हणत होते, "किशोर, घरी येऊन करणं असली मालिश." तो म्हणाला, "हो मॅडम, आता माझी भीती गेलेली आहे. मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला देतो मसाज." माझे शरीर तेल लावल्यामुळे ओले झाल्याने त्याचा बाबुराव माझ्या आत बाहेर होत होता. एका मॉडेलला गरम केल्याची खुशी मला त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होती. आता त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर काहीतरी जिंकल्याचा गर्व होता आणि मलाही त्या कोवळ्या युवकाकडून करून घेण्याचा आनंद मिळत होता. तर बरेच लोक असल्याने आम्हाला आटोपते घ्यावे लागले. त्याने काही जोराचे टोके लावले आणि माझ्यात त्याने त्याचे पूर्ण दही सोडले. एका मॉडेलच्या पपितेत त्या मसाजवाल्याने आपले दही सोडलं होतं. मग आम्ही दोघेही उठलो आणि कपडे घातल्यावर मी त्याला 1000 रुपये टिप दिली आणि मग मी घरी आले. तर मग मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अनोळखी नातं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.